नमस्कार, मी सिद्धी लोकरे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. डीप लर्निंग मॉडेल्समधील पक्षपात. आज कृत्रिम बुद्धिमत्ता AI आपल्या आयुष्याचा भाग बनली आहे. आरोग्य, शिक्षण आणि नोकरी निवड अशा सर्व क्षेत्रात ती वापरली जाते. पण जर या यंत्रणा अन्यायकारक निर्णय घेत असतील तर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. म्हणून आज आपण पाहू पक्षपात का होतो, काय असतो, कसा निर्माण होतो, कसा टाळला जाऊ शकतो आणि त्यावर उपाय काय. डीप लर्निंग मॉडेल्समध्ये पक्षपात का होतो? याचे मुख्य कारण म्हणजे असंतुलित डेटा. जर प्रशिक्षणासाठी वापरलेला डेटा सर्व गटांचे प्रतिनिधित्व करत नसेल तर मॉडेल काही गटांना प्राधान्य देऊ लागतो. उदाहरणार्थ, चेहरा ओळखणारे मॉडेल जर फक्त गोऱ्या त्वचेच्या लोकांवर प्रशिक्षित असेल तर सावळ्या त्वचेच्या लोकांना चुकीचे ओळखू शकतो. त्याचप्रमाणे नोकरी निवड मॉडेल जर पूर्वीच्या पुरुष वर्चस्वाच्या डेटावर आधारित असेल तर महिलांविरुद्ध झुकलेला निर्णय घेऊ शकतो. थोडक्यात डेटामध्ये असलेला पक्षपात थेट मॉडेलमध्ये उतरतो. आता पाहू पक्षपात म्हणजे काय. पक्षपात म्हणजे अन्यायकारक किंवा असमान निर्णय. जेव्हा एखादे मॉडेल काही लोकांना जास्त योग्य ठरवते आणि इतरांना कमी, तेव्हा त्याला पक्षपात म्हणतात. उदाहरणार्थ, कर्ज मंजुरी करणारे मॉडेल जर ग्रामीण भागातील लोकांना नेहमी कमी स्कोअर देत असेल तर ते पक्षपाती ठरते. हा पक्षपात सामाजिक, लिंगधारिता, आर्थिक किंवा भौगोलिकही असू शकतो. पक्षपात निर्माण होण्याचे काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत. पहिला, डेटा असंतुलन. काही गटांचा डेटा कमी असतो. दुसरं, मानवी पूर्वग्रह. डेटा लेबलिंग करताना वैयक्तिक मतांचा प्रभाव. ऐतिहासिक डेटा. जुन्या निर्णयांमधील अन्याय पुढे टिकतो. अपूर्ण चाचणी. विविध परिस्थितींची तपासणी न करणे. उदाहरण, डॉक्टरांच्या डेटामध्ये महिलेचे प्रमाण कमी असते. मॉडेल डॉक्टर हा पुरुष असे गृहीत धरते. आता पाहू डीप लर्निंग मध्ये काय करू नये. एकाच गटावर आधारित डेटा वापरू नये. मॉडेलची चाचणी न करता उत्पादनात लागू करू नये. पारदर्शकतेशिवाय निर्णय घेऊ नये. नैतिक परिणामांकडे दुर्लक्ष करू नये. AI प्रणाली तटस्थ आहे असे गृहीत धरू नये. या गोष्टी टाळल्यास आपले मॉडेल अधिक विश्वासार्ह आणि न्याय्य बनते. सारांश असा की डीप लर्निंग मधील पक्षपात हा फक्त तांत्रिक नाही तर सामाजिक आणि नैतिक प्रश्न आहे. तो चुकीच्या डेटामध्ये आणि मानवी पूर्वग्रहांमधून निर्माण होतो. यावर उपाय म्हणजे संतुलित डेटा, मॉडेल ऑडिट, पारदर्शक निर्णय प्रक्रिया आणि मानवी नियंत्रण. आपण तयार केलेली AI प्रणाली सर्वांसाठी न्याय आणि समावेशक असावी. न्याय्य AI म्हणजेच मानवकेंद्री आणि जबाबदारी कृत्रिम बुद्धिमत्ता. धन्यवाद.